2026 यंदा रामनवमी कधी आहे? 26 मार्चला का 27 मार्चला? याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. मान्यतेनुसार नवमी तिथीला मध्याह्न काळामध्ये भगवान श्रीरामांचा जन्म झालेला आहे. मध्याह्न काळामध्ये जन्म झालेला आहे श्रीराम प्रभूंचा. तर हिंदू धर्मानुसार रामनवमीचं महत्त्व विशेष आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. नवमी तिथीला मध्याह्न काळामध्ये भगवान श्रीरामांचा जन्म झालेला आहे आणि या दिवशी जगभरामध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देवी सीतेची सुद्धा पूजा केली जाते. त्याचबरोबर देवी दुर्गेची सुद्धा पूजा केली जाते. तसेच देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. मात्र यंदा 26 मार्च रोजी देवीच्या 8व्या रूपाची पूजा केली जाणार आहे. यंदा नवमी तिथी 2 दिवस होणार आहे. मात्र नवमी तिथी नेमकी 26ला आहे का 27ला, या संदर्भामध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. तर रामनवमी आपण नेमकी कधी करायची? तर रामनवमी तिथी प्रारंभ होते ही 26 मार्चला 26 मार्चला सकाळी 11:46 ही रामनवमी तिथी सुरू होते. आपल्याला रामनवमीला उगवता सूर्य जर नसला, उगवत्या सूर्याला धरून जर रामनवमी नसेल, तर आपल्याला दुपारी जी रामनवमी करायची असते मध्याह्न काळामध्ये 12 वाजायच्या पुढं आपण रामनवमी करायची असते, तर तो मात्र ह्या 26 तारखेला योग आहे. मात्र 27 तारखेला रामनवमी तिथी ही सकाळी 10:07 आहे. परंतु ती उगवती आहे. उगवती नवमी तिथी असल्यामुळे आपण त्या दिवशी रामनवमी करायची का नाही हा मोठा संभ्रम आहे. तर इथं दुपारी 12 वाजता नवमी तिथी नसल्याने, म्हणजे ज्या वेळेस प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म होतो आहे त्यावेळेस त्यांच्या नवमी तिथी नसल्याने 27 तारखेला आपण रामनवमी प्रभू श्रीरामांची नवमी तिथी नसल्याने आपण त्यावेळेस जन्मोत्सव साजरा करू शकत नाही 27 तारखेला. मात्र त्याचप्रमाणे 26 तारखेला रामनवमी तिथी ही 12 वाजायच्या पुढे असल्यामुळे मग ती उगवती नाही म्हणून काही हरकत नाही. पण दुपारी आपल्याला प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे आणि त्यावेळेस नवमी तिथी आपल्याला आवश्यक आहे. म्हणून आपण 26 तारखेला सकाळी 11:46 रामनवमी तिथी म्हणजे तिथी नवमी तिथी ही सुरू होते आणि आपण 12:25 आपण हे रामनवमीचं जे जन्मोत्सव आहे तो आपण साजरा करायचा आहे. तर अशा प्रकारे रामनवमी आपण ही 26 तारखेलाच आपण साजरी करायची आहे आणि त्याचा शुभमुहूर्त रामनवमी 26 मार्च 2026 रोजी साजरी करणं शुभ मानलं जाणार आहे. याचं कारण म्हणजे या दिवशी दुपारी नवमी तिथी असणार आहे आणि या दिवशी रामनवमीचा मध्याह्न मुहूर्त हा 11:13 तो 1:41 असणार आहे. तर मध्याह्नचा जो काळ आहे तो दुपारी 12:25 असणार आहे आणि त्यावेळेतच आपण प्रभू श्री रामचंद्रांचं जन्मोत्सव आपण साजरा करायचा आहे. म्हणजे 26 तारखेलाच आपण प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि दुपारी मध्याह्न काळामध्ये म्हणजे अभिजित मुहूर्तावर आपण 12:25 आपण ह्या अभिजित मुहूर्तावर आपण प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. 27 तारखेला उगवती नवमी तिथी आहे, परंतु दुपारी 12 वाजता हा जन्मोत्सव जो असतो तो दुपारी 12 वाजता नवमी तिथी नसल्यामुळे आपण 27 तारखेला हे नवमी तिथी 10:07 होणार असल्याने आपण 27 तारखेला नवमी तिथी साजरी करणं हे चुकीचं आहे. म्हणून आपण सर्वांनी
रामनवमी जी तिथी आहे ती 26 तारखेलाच करायची आहे. काही लोक 27 तारखेला करणार असतील तर त्यांनी उगवती तिथी आहे म्हणून करायला काही हरकत नाही, पण दुपारी 12च्या पुढे नवमी तिथी नसणार आहे. त्यामुळं तुम्हाला त्याचं नवमी तिथीचं जे पुण्यफल म्हणजे ज्या वेळेत प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला त्या वेळेला नवमी तिथी नसल्यामुळे आपल्याला 27 तारखेला हे करणं योग्य नाही. तरी ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. मात्र 26 तारखेला हा चांगला शुभमुहूर्त आहे आणि त्या शुभमुहूर्तावर आपण प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे आणि श्रीरामनवमी आपण साजरी करायची आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.